तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण शेतामध्ये आलोत आणि आंब्याच्या झाडाखाली थांबलोत. आंबे वगैरे बघू शकता आपण किती लागलेले तिथं. छान प्रकारे आंबे वगैरे लागलेले आहेत आणि आपलं सध्या धुंदळा कापणं चालू आहे. त्यांच्यासाठी आपण थोडं नाश्ता आणि पाणी घेऊन आलोत. मी म्हणलो होतो की 10 कमेंट केल्यानंतर मी कापणार आहे, पण जवळपास 7-8 कमेंट आल्यानंतर काही केलेच नाही कोणी. बरं झालं, माझं पण काम वाचलं. तर आता आपण बाकीचं जे काम आहे ते पुढे करून घेऊ. चला. तर मित्रांनो, आपण सध्या निलंगा बस स्टँड मध्ये आहोत आणि इथं ज्यूस पित आहोत आणि ते एवढी भयानक गर्दी आहे. काल पण बघितलो, आज पण बघितलो, एकदम भयानक गर्दी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप दिवस झाले, म्हणजे बरेचसे वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले मी माझा एक पण व्लॉग पोस्ट नव्हता केला. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आपल्या चॅनलचं नाव आहे अभिगिरी 1010. म्हणजेच हे माझं ब्लॉगर चॅनल आहे. म्हणजे मी काय स्टार्ट केले होते व्लॉग काढायला, पण नंतर मी ते बंद केलं. बिकॉज कसं आहे, टाइम वगैरे नव्हता भेटत. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर माझं ट्रेडिंगचं तुम्हाला माहितीच आहे, मी ट्रेडिंग करतो. ट्रेडिंगमुळे मला टाइम नव्हता भेटत. तर मी सध्या थोडंसं गावाला आलेलो आहे निवांत. तर आहे आपल्या गावचं बस स्टँड आहे आणि माझं गावचं नाव आहे निलंगाचं बस स्टँड आहे. तर तुम्हाला बस स्टँड वरती दाखवतो कसे काय विषय असतात, ते सगळं तुम्हाला मी शेअर करतो. तर माझ्या गावाला आलेलो आहे पुण्यावरून. तर माझ्या गावचं नाव आहे निलंगा. तर मित्रांनो, निलंग्यामध्ये काय चालू आहे, म्हणजे कसं आहे निलंगा, जर तुम्हाला बघायचं असेल तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मी थोडंफार तुम्हाला शेअर करणार आहे की बाबा निलंगा कसा आहे, काय आहे ह्या गोष्टी. तर चला मग व्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू राहा. ओके, थँक्यू. तर आता आपण थेट जात आहोत आमचे द बिर्याणीचे मालक रोहित सुभेदार यांना भेटणार आहोत. त्याच्यानंतर जे आहे ते गाडी सर्व्हिसिंगला जायचं, कारण आता आपले मेकॅनिक जे आहेत ते आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आता तिथं जाऊयात आणि गाडी सर्व्हिस करून घेऊयात, कारण 2 दिवसापासून मुहूर्त आपल्याला भेटण्यात गेला योग्य, म्हणून आता आपण करूनच जायचं. निलंग्यातून केल्याशिवाय सर्व्हिसिंग आपण बाहेर जायचं नाही. बघू शकता द बिर्याणी हाऊस आपल्या रोहित सुभेदार या मित्राचा आहे. तर मित्रापासून थेट आता आपण गॅरेजवर आलो आणि आपला अभिगिरी आपल्याला नेण्यासाठी आलाय. आता इथून घेऊन जाणार आपल्याला अभिगिरी आणि आमचं थोडं बाकीचं व्हिडिओ वगैरे तिकडे बनवायचे आपल्या भावाचे व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या इथं सर्व्हिसिंग पण होईल. आता बघूयात कुठे गॅरेजमध्ये दिसत नाहीत मेकॅनिक. आता तर मेकॅनिक साहेबांना आता करून ठेवतो म्हणलेत. तर आता आपण जे आहे ते अभिगिरीची रील्स वगैरे शूट करायचे, त्याच्यासाठी जाणार आहोत. चला अभिषेक भाई, चला. तर आता आपल्या गाडीचं एकदम ओके मध्ये काम झालेलं आहे. ऑइल वगैरे चेंज झालंय, बाकी ज्या ठिकाणी ऑइलची गरज आहे तो ऑइल वगैरे केलेला आहे. मग आता आपण थेट जाऊ गावाकडे, कारण आता आपली गाडी ओके झालेली आहे. तर आता आपला अभिगिरी ज्यूस पिवलेला आहे. ज्यूस पिल्यानंतर अभिगिरी आणि आम्ही आता थेट गावाकडे जाणार आहोत. कसा भाई, क्वालिटी क्वांटिटी 2 नंबर. तर आमच्या असेच ब्लॉग बनवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके, टाटा, बाय बाय.